महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. इकडे बसले आहेत का नाही? सुखराज जी आहे का? आवाज येतोय बोलतो. सिलेंडर आहे त्याच्यात. हा हा घराचा एक आहे. तो एक कुठला तो का तिथे नाही नाही कोणाला आता ते तुटणार, थंड गरम झालं ना. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. आज मुंबईतील खार गोळीबार या ठिकाणी शिवालिक व्हेंचर या बिल्डरचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू आहे आणि ज्या ठिकाणी ट्रान्झिट स्कॅम बांधलेला आहे त्या ठिकाणी प्रचंड अशी मोठी आग लागली, परंतु दुर्दैवानं जीवितहानी टळलेली आहे. आणि हे सर्व जे स्थानिक रहिवासी आहेत की जे ट्रान्झिट स्कॅम मध्ये आहेत ते सकाळपासून ही आग लागल्यापासून SRA ऑफिसला गेलेत आणि त्याच्यानंतर आता निर्मल नगर पोलीस ठाण्यात संपूर्ण दिवसभर ते थांबलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका प्रकार काय घडला आणि त्याबद्दल आपण काय सांगाल. मोठ्यान जरा मोठ्या. मी साक्षी जाधव, शिवालिक व्हेंचर्स ट्रान्झिट गोळीबार सुनील. आज सकाळी 8च्या दरम्यान आमच्या इथे खूप मोठी आग लागली आणि तिथे म्हणजे आमच्या 4th फ्लोअरवर 3rd फ्लोअर 2nd फ्लोअर 1st फ्लोअर सगळीकडे धुवा झालेला आणि खालचे एक घर पूर्ण जळालं. मीटर बॉक्स विचारू सगळं एवढं घाण जळाले आणि ते पण कोण ऍक्शन नाही घेत आहे त्याच्यावर, नाही पोलीस नाही शिवालिक व्हेंचर्स. शिवालिक व्हेंचर्सचा जो बिल्डर है वो तो सामने ही नहीं आ रहा है. क्यों नहीं आ रहा है? क्योंकि उसने हम लोग का पैसा खाया है. अजून कोण बोलणार? बोला बोला ना. बोला. मी सुवर्णा करत, मी शिवालिक व्हेंचर्स मध्ये राहते. मी गेले 18 वर्ष तिकडे राहते. जे की शिवालिक बिल्डरने आमच्या सोबत 24 महिन्याचा करार केला होता. तो करार आता पोलिसांना कंप्लेंट साठी दिसत नाहीये, पण आम्ही जेव्हा सांगतोय की आम्हाला आता घरं द्या तेव्हा ते सांगतात की जर तुम्ही काही चुकीचं पाऊल घेतलं तर तुमच्यावर गुन्हे होईल. म्हणजे शिवालिक जो काही चूक करेल तो गुन्हा नाहीये आणि जे पब्लिक गुन्हा करेल तो गुन्हा आहे का? आम्हाला इथे 18 वर्ष रोडवर काढलं तेव्हा बिल्डरला दिसत नाही का? आम्ही काय करतोय, आम्ही कसं जगतोय? ह्या वर्षामध्ये 3 वेळा आग लागली तेव्हा पोलीस कुठे होते, तेव्हा बिल्डर कुठे होता? BMC ने 3 वेळा नोटीस दिल्या त्यांना, का नाही ती लोक काही करत? का 3 ट्रान्झिट स्कॅम मध्ये जी माणसं राहतात ती माणसं नाही का? शिवालिक मध्ये जेवढे काम करणारे ती माणसं, पोलिसांमध्ये जे काम करणारे ती माणसं, बाकीचे काय? जरी गोरगरीब असले तरी सुद्धा ते सुद्धा माणसंच आहेत ना. मग त्यांच्यावर काहीतरी न्याय घेतला पाहिजे की नाही? बोला ना. बोला पुढे बोला. अरे बोला ना. बोला. नाही त्या राहतात ना त्या 3 वेळा आमच्या इथे आग लागली. तिला फेरे आम्ही शिवालिक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहते. 3 वेळा आमच्या इथे आग लागली. सकाळची आग लागली 8 वाजता. हीच तर रात्रीची आग लागली. सिलेंडर वगैरे चालू असतात. जर मोठा स्फोट झाला तर काय करायचं? ती लोक देणार आहेत का आम्हाला? छोटे छोटे बच्चे वगैरे आहेत, अपंग व्यक्ती वगैरे राहतात, काय करायचं? आणि आम्हाला अजूनपर्यंत घरं सुद्धा दिली नाही. अजून कोणी बोलणार आहे? बोला. नाव सांगा पाहिजे. मोठ्यानं बोला. लोक राहतात
सकाळी 7 वाजता आग लागली तिकडे, लोक इकडे पळतात तिकडे पळतात. भाऊ फक्त होणार नाही, तुमचा रूमचा चावी द्या. शिवाला एकटा मानली, रूमचा चावी देऊन टाका दिला नाही. तुम्ही मार्ग काढा. आम्ही येशोरामध्ये पण गेलो, आम्ही सर्वांच्या रडून गेलो. चौकीमध्ये आम्ही बोलतो की आम्ही देणार नाही, बरोबर. सगळं काय शिवालिकचा जो रमण जागा असेल ना, मी सांगतो 10 वर्ष तिकडे कामात केलं आहे, ते रमण जागा बोलायचं यांच्या स्वतःचा रूम असेल तो चावी देऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही भाऊ, काय प्रॉब्लेम घेत नाही आहे. सकाळीपासून आम्ही 7 वाजेपासून मुला वालेला कुठे घेऊन जायचं आम्ही. आता ठीक आम्ही झोपणार खाली, जेंट्स झोपणार आणि लेडीजला कुठं पाठवायचे, आम्ही रहिवासी तिकडे. पण एवढंच सक्षम आहे ते शिवालिकला एवढं मान्य करायचं. आधी तुम्ही रूम द्यायचा ठीक आहे, हा दिले आम्ही ऑफिस फोडणार ना, तर रूम करून आम्ही घेणार. आणि एवढं तक्रार करायचं आम्हाला. आणि याच्या पुढे आम्हाला काय बोलायचं नाही, कारण लोकांना लेडीजला कुठं झोपायचं आम्ही. बायका पोरं सकाळी टिफिन बनवतात, काय नाश्ता बनवतात, सर्व कोणी पण आंघोळ. ही काय एक गोष्ट आहे. हे कॅम्पमध्ये आता नाही, गणपतीमध्ये पण आग लागले होते, तरी पण गणपती 2 दिवस होते तेव्हा पण आग लागले. आता आम्ही इतकं मान्य करू तर शिवालिकला एवढं बोलायचं आहे, फक्त रमण जागाला बोलायचं आहे, त्यांना रूम द्या, नाहीतरी काय आम्ही मार्ग काढू. त्याच्यापेक्षा आम्ही काय बोलत नाही, कृपा करून तुला रूम देऊन टाका. 15-15 वर्ष कॅम्पमध्ये शिवालिक बिल्डरने तुम्हाला शिवालिक बिल्डरने घरं देतो म्हणून कोणत्या वर्षात सांगितले होते आपल्याला? अरे 2000 होऊन गेली तेव्हा सांगितले, अजून नाही. बोला. माझं नाव रुपेश लोके. गेले 16-17 वर्ष 18 वर्ष झाले ऑफिसमध्ये राहतो, परंतु 22 महिन्याचा करार झालेला असताना अजून आम्हाला घरं मिळाली नाही. आणि ह्या किती वर्ष गेली? 18 वर्ष गेली. ह्या एवढ्या वर्षात एका स्लॅब पडतो, 3 वेळा आग लागते, शिडी पडते, इतर हानी होते, कधी पाईपची टाकी पडते, पाण्याची वरती टाकी ती सुद्धा पडते. पण अजूनपर्यंत या पोलीस स्टेशनला, निर्मलनगर पोलीस स्टेशनला अजूनपर्यंत त्याच्या कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. कधी गुन्हा दाखल, एखाद्या माणसाचा जीव जाईल त्याच्यानंतर गुन्हा दाखल होईल का? आणि वारंवार आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून ते आता 8 वाजले, 12 तास लोक बाहेर आहेत घरात. SRA सुद्धा गेले, SRAला सुद्धा आम्हाला धातूमध्ये उत्तर मिळाली. आम्हाला काय माहिती नाही, आम्हाला तुम्हाला टेम्पररी दहीसर बोरवली इथे तुम्हाला राहायला दे, आणि आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा उत्तर नाही. तर आम्ही काय करायचं, आम्हाला न्याय मिळेल कुठे, आणि आम्ही कुणाकडे जायचं. आणि आता ही परिस्थिती आहे की तो त्या कॅम्पला आग लागलेली आहे, तिथे राहण्यायोग्य अशी ही आता व्यवस्था काही नाही आहे, म्हणजे एकदमच हे ढासळले ती. आणि आता विकासाच्या इथून फोन काय येतात की तुम्ही तिकडे तुमच्या जिम्मेदारीवर राहा, मेणबत्ती सुद्धा लावू नका, जर काय झाली ती आमची जबाबदारी नाही. मग लहान मुलं आहेत, पेशंट आहेत, ते राहतील कुठे? पोलीस प्रशासन सुद्धा ही जबाबदारी घेत नाही. आम्ही करायचं का आणि कुणाकडे जात नाही, हाच प्रश्न आम्हाला तुमच्या माध्यमातून विचारायचा आहे. आणि हाच प्रकल्प नाही आहे, हे सारे जिथे इथे चालते सगळ्यांची अवस्था तीच आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या माध्यमातून जर लोकांना न्याय मिळत असेल तर तुमच्या माध्यमातून मिळाला पाहिजे, आणि आमचा आवाज हा सगळ्यांपर्यंत गेला. आता तुमची पुढची भूमिका काय आहे? सिस्टममध्ये आपले सामाजिक अध्यक्ष आहेत, वंचित आघाडीचे कार्यकर्ते बसत सकाळी इकडे सुद्धा आहेत, सगळे तिकडे आलेले आहेत. पण अजूनपर्यंत इथे दुपारपासून आले, पण अजूनपर्यंत आम्हाला काहीच त्यांचं काहीच मिळत नाही. ते सांगतात आम्हाला 2 दिवसांनी जेव्हा रिपोर्ट येईल याचा फायर ब्रिगेड चालू, त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करू. पण इतक्या वर्षात एकही गुन्हा दाखल झालेला नाही शिवाजी. आता होऊ शकतो का हे आता आम्हाला म्हणजे गॅरंटीज नाही ते, आम्हाला शाश्वती आणि ते पण नाही. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही जी बिल्डिंग बनते आहे त्याचं सेलिंग प्लॉट आहे, सेलिंग बिल्डिंग आहे, तिथे आम्ही ताबा घेऊ. तर ते सांगतात तुम्हाला एका संकटातून दुसऱ्या संकटात जावं लागतं. मग याचा अर्थ आम्ही काय समजावं? हे पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे, त्याचा अर्थ आम्ही काय समजावं? आणि वंचित आघाडीचे टीम सुद्धा सकाळपासून आमच्याबरोबर आहे. आता त्यांचं शिष्टमंडळ सुद्धा आतमध्ये बसलेलं आहे. कधी आम्हाला त्याचं उत्तर मिळतं का माहीत नाही. आणि आपल्या भारताला बोलवत बहुजन आघाडी मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष आहे. खरंच ही अगदी निंदनीय गोष्ट आहे की वेळोवेळी आग लागते. एकदम ते पाहायला पण आमचे जेव्हा किडे होते पाण्यामध्ये, टाकीच्या पाण्यामध्ये किडे होते, मी स्वतः ते किडे पाहिले होते, त्यावेळेलाही दक्षता कोणी घेतलेली नाही. हा जो बिल्डर आहे तो नुसता बिल्डर नावाला आहे का? ह्या महिन्यात 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजल्यापासून रस्त्यावर खाता पिता 12वी परीक्षा चालू आहे. आणि आता तो बिल्डर फोन करून सांगतो की त्यांची माणसं सांगतात की तुम्ही मेणबत्ती वगैरे लावा आणि बसा. हा कुठला न्याय आहे? मुख्यमंत्र्यापर्यंत पण हा विषय गेलेला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जरा लक्ष द्यायला पाहिजे होतं याच्यावर अशी. आणि वंचित बहुजन आघाडी सकाळपासून आहेच, शेवटपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. आणि आज आम्हाला रस्त्यात झोपायला लागलं तरी आम्ही सर्वजण रस्त्यात झोपू, पण आज आम्हाला इथे पोलीस स्टेशनला न्याय मिळाला पाहिजे. आणि दिवसभर लोक SRA पोलीस स्टेशनला गेलं ते इथे न्याय मिळवणार नाही, इथे आलो तर इथे उडवडीची उत्तर मिळत आहेत. मग लोकांनी जायचं कुठे हा प्रश्न पहिला डोळ्यासमोर अक्षरशः महिला पुरुष लढतायत. हे निंदनीय आहे आणि याचा आम्ही निषेध करतो. आणि त्या बिल्डरला लवकरात लवकर अटक करावी आणि या महिलांना, या माझ्या भाडेतून जे आहेत त्यांच्या जागेवर आहे तिथे येत नाही, त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवतात. तुम्ही हे काही रस्त्यावर राहतात का? रस्त्यावरच्या लोकांना कुठेही पाठवतात. मग या लोकांनी कुठेही गोरेगावला चांदीवर इकडे तिकडे जात सांगतात. त्यांच्या हक्काची घर आहे त्यांना तिथेच रूम मिळावा, त्यासाठी आम्ही अजूनही झटणार आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. वंचित बहुजन आघाडी. आज आंबेवाडी येथे ट्रॅन्झिट कॅम्प आहे, गेली 17 वर्ष आहे. 3 वर्षासाठी तो कॅम्प बांधला गेला होता. जो शिवालिक बिल्डर आहे त्यांनी हे बांधण्यासाठी घेतलं होतं. 3 वर्षानंतर नेहमी 3 वर्षांनी BMC पूर्ण केलं की 3 वर्षांचं ते राहू शकते, तरी ते आज 15 ते 17 वर्ष राहतात. पाण्याच्या टाक्यावरती आहेत मोठमोठ्या आणि इंटरेस्ट एकच आहे, बाहेर आणि आतमध्ये आहे. खाली जे आज इलेक्ट्रिकला आग लागली अशी घटना वर्षात 3दा झाली. ही घटना तिथे 8 ला कळली. आम्ही आमचे बहुतेक एक 15-20 कार्यकर्ते बिल्डिंगला राहतात. जसं कसं आमचे मुख्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष सगळे इथे आलो. त्यानंतर SRAला भेट दिली. तिथे सतीश लोखंडे जे CEO आहे त्यांच्या चर्चा झाली. चर्चेत ते असे म्हणाले की माझ्या हातात काहीच नाही आहे. अहो तुम्हाला एवढं माहीत नाही आहे, तुम्ही तिथे CEO बसले, SRAचे प्रकल्प तुमच्याकडे येतात. 13A भूमिका घेऊन किंवा त्यांनी अगोदरच हा बिल्डर चेंज केला पाहिजे होता. पण त्यांचे हे 7 लुटे आहेत, तो पण मॅनेज झाला आहे. त्याने एक फाईल खोलली, ते म्हणतात कांदिवली, दहीसर, मलाड आणि या साईडला तुम्हाला 200 रूम देतो. कारण जवळजवळ 400 का 550 इथे आहे तिथे रहिवासी राहण्याची घर आहेत. पण आता 12वीची 10वीची परीक्षा चालूच आहे. आता ही अचानक त्यांनी आज ती फाईल दाखवली यांना की तुम्ही तिथे शिफ्ट व्हा. मग हा कुठला नाही आहे, म्हणजे हा पण बिल्डरला मॅनेज आहे. त्याच्यानंतर ते उठून गेले. त्यांचा कुठे एक वसलेला होता PA वगैरे असेल बोडके म्हणून, तो म्हणतो की असंच होणार, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, इथे का मी लग्नाच्या पत्रिका वाटत नाही. म्हणजे ही त्यांची भाषा आहे. हे काय झालं साहेब, त्यांच्या पाठी कुणीच नाही आहे. आता आतमध्ये मिटिंग चालू झाले आल्यापासून 3 तास झालं. फक्त एकच मागणी आहे, जो डेव्हलपर आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, तो FR घ्या. पण इथे पण तेच चाललेलं आहे. म्हणजे जे गरीब आहे त्यांना नाही मिळणार नाही. आम्ही फक्त साहेब बघतोय, आम्हाला आदेश आला तर पूर्णच्या पूर्ण 2 दिवसात उत्तर हे पूर्ण मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता उत्तर आणि त्यांना आम्ही न्याय देऊ. 2 दिवसापूर्वीच आम्ही कुर्ल्यामध्ये एल वॉर्डमध्ये न्याय दिला आहे. अधिकृतपणे आमच्याकडे लोक आली नाहीत. ज्या दिवशी येतील माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आम्ही इथे मोठी कारवाई करू SRAवर आणि पोलीस स्टेशनवर. आणि यांना कारवाई ते कशा करत नाही आम्ही बघू. आम्ही शांत आहोत. काल लोक आहेत, लोकल त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांची कमिटी आहे. त्यासाठी मी जास्त बोलत नाही. अधिकृतपणे जेव्हा आमच्या पक्षाकडे लोक येतील त्यांना न्याय मिळवण्याचं काम आम्ही करू, एवढंच सांगतो. अजून कोणी बोलणार? कोणाला अजून बोलायचं आहे? तू चालू कर ना. मला एक प्रश्न विचारायचा आहे. पोलीस कोणासाठी आहे? कोणाच्या सेफ्टीसाठी? पॉलिटिक्सच्या, बिल्डरच्या की आमच्या? जेव्हा आम्ही कंप्लेंट करायला आलो की बिल्डर आमचं हे नाही घेत आहे, ऍक्शन नाही, म्हणजे रिवॉर्ड नाही देता आम्हाला, तर ते लोक बोलतात तुम्ही तुमचं बघून घ्या, बिल्डर आणि तुम्ही तुमचं काय आहे ते करा, आमच्यापर्यंत यायचं नाही. आणि जेव्हा आम्ही बोललो की बिल्डरच्या जागेवर जे घर बांधले तिथे आम्ही राहू, तेव्हा तुम्ही यायचं नाही. तर बोलता याच्यावर कारवाई घेतली जाणार का? तेव्हा तुम्ही पॉलिटिक्स खेळणार का? तेव्हा तुम्ही बिल्डरला सपोर्ट करणार का? आम्ही कुठे गेलो? मग ह्युमन कुठे आहे तुमच्यामध्ये? ह्युमॅनिटी कुठे आहे? मग जर तुम्ही एक नॉर्मल इन्सानला तुम्ही जर सपोर्ट नाही करू शकत, मग तुम्ही काय म्हणून पोलीस आहात? निर्मल नगर चौकी नावापुरती आहे का फक्त? कोणाला सपोर्ट नाही करू शकत? 11वी 12वीचे पेपर्स चालू आहेत. हा, त्यांचे पुस्तकं घरात आहेत, सगळं काय घरात आहे. बोर्ड कसं करणार? कव्हरअप कोण करून देणार? तुम्ही की शिवानी? कोण करून देणार? स्वतःच्या मुलांचं नुकसान झालं तर बोलता तुम्ही. आणि आम्ही मुलं नाही, आम्ही रोडवर राहतो, भिकारी आम्ही. खरी गोष्ट
लोकल बातमी आहे हा 10वी 11वी 12वीचे पेपर चालू आहे. घरामध्ये लाईट नाही आहे. कसा अभ्यास करणार विद्यार्थी. पोलीस प्रशासन सुद्धा दखल घेत नाही. दखल घेणार अजून कोण? तिचे बोर्ड लावले ते सगळे बिल्डर मिळून पैसे दिले पोलीस स्टेशन बनवायला. याच्यासाठी तुम्ही पॉलिटिक्स केलं का आमच्या सोबत? का बिल्डरच्या अंडर आहात तुम्ही? काय म्हणून पोलीस आहात मग तुम्ही? नावापुरती हा थांबा. इथे आतमधली बायका येतील ते लोक अजून बोलतील. चालू करू काय चालू झाले ना. एक मिनिट. सकाळी या गोष्ट 7 वाजता घडलं बरोबर. आणि ना फायर ब्रिगेड आला ना पोलीसवाला येतो. आम्ही यशवरामध्ये जाऊन 2 तास बसले. 3 तास आम्हाला वाटवतो तिकडून. त्यांच्याजवळ जरा आम्ही स्वतः गरीब पण माणूस पाहिजे की नाही पाहिजे. लोकांना मुली लागल्या तिथे पाठवणार. आता रात्री सोय काय? रात्रीची कुठं सोय करणार? आता लेडीजला पाठवू कुठे पाठवायचे? तुम्हाला बोलायचं आहे. आणि सरळ सांगते एवढं सांगते की बाबा त्याला चांगल्या लोकांना जागी द्या. नाहीतरी आम्ही काय करणार माझे 10 वर्ष काढले लोक मुला भेट असतो. पण लोकांना कुठे झोपायची? त्याला आपण दिवस काढू शकते ना. लोक कुठे काढणार? लेडीज काढणार का बाहेर? नाही काढू शकत. आम्ही यांच्या रक्षा करू. शिवालिकला बोला यांचा रूमच्या चावीचा एकच दावा आम्ही घेतो. ह्याच्यामध्ये म्हणतो हे तुम्ही इकडून निघा निर्मल नगरमध्ये जा. निर्मल नगर गेला हे तुम्ही त्या बिल्डरकडे विचारा. आणि का विचारायचं? आणि का चुकीचे स्वतःचा रूम आहे ते लोक नाही बोलतील काय? आणि सकाळी काय कपडे घालले की ना त्यांना पण माहिती नाही. लोक पळून येतात. बिल्डरला बोला ते रमण जाधवला बरोबर बोलायचे. ते रमण शिवालिक बेंच त्याच्यामध्ये आमच्या उपमंत्री पण आलेला आहे. ओके. सांगायचं आपल्याला